हरि जय राम कृष्ण हरे जय हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर परकुमा देवीवर परकुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा परकुमा देवीवर परकुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैशा पुत्रा मुखे बोलविल्या श्रुती म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैशा पुत्रा मुखे बोलविल्या श्रुती चालवणे भेटे म्हैसुनिया चालविली भेटली मैसोनिया चालविली भेटली मैसोनिया म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैशा पुत्रा मुखे बोलविल्या श्रुती म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती पुत्रा मुखे बोलवले श्रुती चालवणे भेटे म्हैसुनिया चालविली भेटली मैसोनिया चालविली भेटली मैसोनिया नवे हा सामान्य महिमा संतान नोहे हा सामान्य महिमा संताचा नवे हा सामान्य महिमा संतान नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी उदका माझी वह्या ठेवून कोरड्या उदका माझी वह्या ठेवूनी कोरड्या वह्या ठेवून कोरड्या उदका माझी वह्या ठेवूनी कोरड्या कविणे रोकड्या विश्वजना रोकड्या विश्वजना काविण्या रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संतान नोहे हा सामान्य महिमा संताचा हे हा सामान्य महिमा संतान नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी तिळामणे ती संगेची तारणी म्हणे ती संगीची तारणी तिळामणे ती संगेची तारणी म्हणे ती संगीची तारणी दीन उद्धरणे नवल कोण नवधरणे नवल कोण नवधरणे नवल कोण तिळामणे ती संगेची तारणी टिळा म्हणे ती संगीची तारणी तिळामणे ती संगेची तारणी टिळा म्हणे ती संगीची तारणी दीन उद्धरणे नवल कोण नवधरणे नवल कोण नवधरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा संतान हा सामान्य महिमा संतान
नवे हा सामान्य महिमा संतांचा हा सामान्य महिमा संतांचा दैवत हातीचा मूर्ती देवी दैवत हातीचा मूर्ती देवी दैवत हातीचा मूर्ती देवी पार कुमार हो पार कुमारी पार कुमारी हो 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 पार कुमारी जय हो पार कुमारी हो पार कुमारी जय हो पार कुमारी हो पार कुमारी जय हो पार कुमारी हो पार हो पार हो पार हो पार हो पार ठोवा 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 हरि ओम हाय मैसे पुत्रा मोखी बोलविली स्तुती बोलविली स्तुती मैसे पुत्रा मोखी बोलविली स्तुती बोलविली स्तुती महिषा पुत्र मुखी बोलविली स्तुती बोलविली स्तुती महिषा पुत्र मुखी बोलविली स्तुती बोलविली स्तुती महिषा पुत्र मुखी बोलविली बोलविली स्तुती मैसा पुत्र मोखी बोलविली स्तुती बोलविली मैसा पुत्र मोखी बोलविली स्तुती बोलविली स्तुती महिषा पुत्र मोखी बोलविली स्तुती बोलविली स्तुती चालविली भिंती पैसोनी चालविली भिंती पैसोनी चालविली भिंती पैसोनी चालविली भिंती पैसोनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नवे हा सामान्य महिमा संतांचा महिमा संतांचा हो चालविली भिंती पैसोनिया चालविली भिंती पैसोनिया चालविली भिंती पैसोनिया चालविली भिंती पैसोनिया लोहे हा सामान्य महिमा संतांचा महिमा संतांचा लोहे हा सामान्य महिमा संतांचा महिमा संतांचा महिषा पुत्र मोखी बोलविली
महिषपुत्रामुखी बोलवली श्रुती बोलवली श्रुती महिषपुत्रामुखी बोलवली श्रुती बोलवली श्रुती चालविली बिंदी हे बैसनिया चालविली बिंदी बैसनिया चालविली बिंदी बैसनिया चालविली बिंदी बैसनिया नवे हाता मान्य महिमा हे हाता मान्य महिमा चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया दोहे हा सामान्य महिमा संतांचा महिमा संतांचा दोहे हा सामान्य महिमा संतांचा महिमा संतांचा नैवेद्य हाती मूर्ती नैवत्य हातीचा मूर्ती जेवी
हातीचा मूर्ती जेवी नैवद्य हातीचा मूर्ती जेवी नैवद्य हातीचा मूर्ती जेवी नैवद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा सता विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु जगन्नाथ महाराज सद्गुरु गजानन महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय वर रामचंद्र भगवान की जय सूत हनुमान की जय भारत माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव हरी म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळा म्हणे तीही संगेची तारणे निळा म्हणे तीही संगेची तारणे दीन उद्धरणे नवलोकोण नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जगपादाने कधे जाविदा जगपादाने कधे जाविदा जगपादाने कधे जाविदा जगपादाने कधे जाविदा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा देवा बाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अवघे चित्रलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन संपाद्य ज्ञानच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतं सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा हला विठ्ठल 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 म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्तीजीवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संतश्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य असणारे महान गुरुभक्त श्री संत निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय आपल्याला संतांचा महिमा वर्णन करून सांगताय विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं इष्ट आवश्यक आहे तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे
यंदाही मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने आपल्या या मेहरुण नगरीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. आणि व्यासपीठाचं नेतृत्व करणारे आदरणीय पंढरीनाथ महाराज कोऱ्हा काकोडेकर, कोऱ्हाडा बाजार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ संचालन चालू आहे. आणि त्यानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, गायनाचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कठोरेकर आहेत, सोपान महाराज जळगाव जामोदकर आहे, प्रवीण महाराज खडसे मेहरुणकर, तुकाराम महाराज फिरके, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज कठोरा, शुभम महाराज पाटील, विनेकरी भास्कर महाराज मेहरुण, रवींद्र महाराज शेडगावकर आणि सर्व पहारेकरी मंडळी आणि गावातील आणि परिसरातील सर्व टाळकरी महाराज मंडळी यांच्या सहकार्याने या ठिकाणी महाराज सप्ताह संपन्न होत आहे. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज यांच्या परंपरेचा हा सप्ताह आहे. कितवं वर्ष आहे कोणाला सांगता येणार नाही, इतके वर्ष झाले. अनादी आपल्याला शब्द वापरता येईल. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी महाराज मोठ्या भक्तिभावाने हा सप्ताह संपन्न होत असतो. आनंदाची गोष्ट आहे. महाराज गाव म्हटलं म्हणजे प्रत्येक गावामध्ये कथा, कीर्तन, प्रवचन, भजन हे झालंच पाहिजे महाराज, बरं का. ज्या गावामध्ये कथा कीर्तन होत नाही, प्रवचन होत नाही, भजन होत नाही, साधू संतांची सेवा होत नाही, जगद्गुरु तुकोबरायांचे वाक्य आहे. महाराज म्हणतात ते गाव नसून स्मशान भूमी आहे. आणि त्या गावामध्ये राहणारे जे लोक आहे ते लोक जिवंत नसून प्रेतवत आहे, मुर्दे आहे. माझे शब्द नाही बरं का, तुकोबरायांचे वाक्य आहे. तुकोबराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल स्मशान ते भूमी प्रेत रूपी जन, 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 सेवा भक्ती सेवा भक्तिहीन ग्रामवासी. महाराजांचे वाक्य म्हणून प्रत्येक गाव जिथं असेल त्या ठिकाणी भजन कीर्तन हे झालंच पाहिजे महाराज, अनिवार्य आहे. आणि आपल्या या मेहरुण नगरीमध्ये महाराज दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होत आहे. खरं सांगायचं म्हणजे आजची कीर्तन सेवा माझी नव्हती. आजची सेवा आदरणीय रवींद्र महाराज हरणे यांची आजची सेवा होती. काही काही मंडळींना मला पाहून असं वाटत असेल की आम्हाला तर श्रीखंडाची अपेक्षा होती. हे बेसन कोणी वाढलं? विठ्ठल विठ्ठल पण असू द्या, बेसन जरी असलं तरी बेसनाने सुद्धा पोट भरतं ना. हा, मग तसं आजचं कीर्तन समजा. विठ्ठल विठ्ठल जास्त परिहारामध्ये वेळ न दवडता आपण जो अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे त्या अभंगावर आपण चिंतन करू. अभंग अतिशय गोड आहे महाराज. या अभंगाच्या माध्यमातून निळोबारांनी संतांचं वर्णन केलेलं आहे.
तीन संतांचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. काही वेळेला वर्णन करणारा श्रेष्ठ असतो, मात्र वर्णन केला जाणारा विषय कनिष्ठ असतो. काही वेळेला विषय श्रेष्ठ असतो, मात्र वर्णन करणारा कनिष्ठ असतो. काही वेळेला विषयही कनिष्ठ असतो आणि वर्णन करणाराही कनिष्ठ असतो. मात्र काही वेळेला वर्णन करणारा सुद्धा श्रेष्ठ असतो आणि वर्णन केला जाणारा विषय सुद्धा श्रेष्ठ असतो. आजच्या अभंगाचा जर आपण विचार केला तर वर्णन करणारे निळोबाराय हे सुद्धा श्रेष्ठ आहे आणि ज्या विषयाचं वर्णन करताय संत, हे संत सुद्धा कशी आहे? श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, मग निळोबारायांची काय श्रेष्ठता आहे, निळोबारायांचा काय अधिकार आहे, निळोबारायांची काय योग्यता आहे, यासाठी महाराज आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो. आपल्या कानपाठ आहे. निळोबाराय हे राहणार मूळ तसे शिरूर गावचे होते. नगर जिल्ह्यामध्ये घोड नदीच्या काठी शिरूर नावाचे गाव आहे. त्या ठिकाणची निळोबाराय मूळ राहणार होते. आपल्या जीवनामध्ये भक्ती भावाचा रस त्यांचा मिळालेला होता. जीवनामध्ये देहू आळंदी पंढरीची निश्चिते सेवक होते, पंढरीनाथाचे भक्त होते महाराज. त्यांच्याकडे गावाचं कुलकर्णी पद होतं. पण आपल्या भक्तीमध्ये कुलकर्णी पदामुळे व्यत्यय येऊ लागला, म्हणून निळोबारायांनी आपलं कुलकर्णी पद सोडलं. कुलकर्णी पद म्हणजे आजच्या भाषेमध्ये त्यांच्याकडे आमदारकी होती महाराज. पण भक्तिभावामध्ये आपलं पद व्यत्यय करू लागला, अडचण होऊ लागली, म्हणून निळोबारायांनी महाराज ते कुलकर्णी पद सोडलं आणि आपली भक्ती अखंडपणे त्यांनी चालू ठेवली. देहूची वारी असेल, आळंदीची वारी असेल, पंढरीची वारी असेल, नित्य नेमाने ते महाराज आपली वारी करू लागले. आणि आळंदीची वारी असली, देहूची वारी असली म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे सुपुत्र नारायण महाराज यांची त्यांना वारीमध्ये भेट व्हायची. आणि नारायण महाराजांच्या मुखामधून त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र श्रवण करावयास मिळालं. ते सांगायचे तुकाराम महाराजांचं चरित्र म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य याने परिपूर्ण होतं महाराज. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कशी भक्ती केली आणि भगवान परमात्म्याला कसं प्राप्त करून घेतलं आणि सदैव वैकुंठाला कसे गेले, हे चरित्र ऐकून निळोबाराय अतिशय प्रभावित झाले महाराज. आणि म्हणून मनोमन निळोबारायांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना गुरु मानलं. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परत वैकुंठाहून खाली येऊन आपल्याला अनुग्रह द्यावा, याच्यासाठी महाराज निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं. 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं महाराज. किती दिवसाचं? अन्न पाण्याचा त्याग केला महाराज आणि अखंडपणे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नाम जप करू लागले. तुका ध्यानी तुका म्हणी, तुका दिसे जनिवनी, तुका म्हणे म्हणूनी निशिदिनी द्यावी. तुकाराम महाराजांचं अखंड भजन चालू आहे महाराज. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवसापर्यंत महाराज बर का अन्न पाण्याचा त्याग करून निळोबारायांनी सतत अखंड जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन केलं. 42व्या दिवशी भगवान परमात्म्याला काही रावलं नाही महाराज, म्हणून भगवंत साक्षात निळोबारायांच्या दर्शनासाठी आले, निळोबारायांना दर्शन देण्यासाठी आले. आणि निळोबारायांना आवाज देत आहे, ओ निळोबाराय डोळे उघडा. 2-1 वेळा आवाज दिला महाराज. निळोबारायांनी हळूच डोळे उघडले, देवाला पाहिलं, पण निळोबारायांना काही आनंद झाला नाही महाराज. उलट निळोबारायांची भाषा आहे, तुझ लागी येते बोलाविले कोणी, निळामध्ये आम्ही नोळखोती देवा, निळामध्ये तुझ लागी येते बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तर दिल्या वाचोनी आलासी का, तुझ लागी येते बोलाविले कोणी,
लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिले वाचोने आला सिका. निवडबराय म्हणतात देवा अहो तुम्ही तर यावे म्हणून मी काही तुमची प्रार्थना केली का देवा? काही तुमच्यासाठी काही भजन केलं का? नाही. काही पत्र पाठवलं का? बरं एखादा मिस कॉल? नाही. त्यावेळेला फोनच नव्हते वाटत. असं केलं का देवा? नाही. मग तुम्ही तर का आला देवा? निवडबराय तर याच्या पुढे म्हणतात निळा म्हणे आम्ही नोडखोची देवा तुकयाचा धावा करीत असो. शेवटी महाराज देवाला माघारी जावं लागलं. देव म्हणाले तुकोबाराय तुमच्याशिवाय तिथं काही जमणार नाही, तुम्हालाच जावं लागेल. शेवटी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले आणि निळोबाऱ्यांना अनुग्रहित केलं. मला सांगायचं एवढंच आहे महाराज, यातून देवाचं दर्शन एवढं सोपं आहे का हो महाराज? मला सांगा, माझ्या समोर बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप काही 10 वर्षापासून परमार्थ करताय, काही 20 वर्षापासून परमार्थ करत असतील. काही म्हणतील महाराज आम्हाला 50 वर्ष झाले परमार्थ करता करता, कधी आमचा हरिपाठ चुकला नाही, वारी चुकली नाही, भजन चुकली नाही. 50 वर्षापासून अखंड आमचा परमार्थ चालू आहे. पण एक विचारू का तुम्हाला, 50 वर्षापासून आपला परमार्थ चालू आहे, किती जणांना देवाचं दर्शन झालं? कोणाला झालं असेल तर हात वर करा, आपण त्याचा जाहीर सत्कार करू. नाही महाराज. अहो तुमचं आमचं जाऊ द्या महाराज, पण भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून हिमालयाच्या गुफेमध्ये मोठे मोठे जपी तपी संन्यासी योगी स्वतःला उलट टांगून घेतात महाराज, आणि भगवान परमात्म्या प्राप्त व्हावा याच्यासाठी तपस्या करता महाराज. पण त्या जप्या तप्यांच्या त्या योग्यांच्या ध्यानाला सुद्धा महाराज तो भगवान परमात्मा येत नाही. आपण किस दर्या में खसखस, नामदेव महाराज वर्णन करतात, योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी. त्या योग्यांच्या महाराज तो भगवान परमात्मा ध्यानाला सुद्धा येत नाही. एवढा भगवान परमात्मा दुर्लभ आहे. भगवान परमात्म्याचं दर्शन एवढं दुर्लभ आहे महाराज. भगवंताचं दर्शन किती दुर्लभ आहे याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, अवघे रानोरान कल्पतरू. ओ अवघे रानरान कल्पतरू, अवघे रानरान कल्पतरू. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, अवघे रानोरान कल्पतरू. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, अवघे रानोरान सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथेही उपाय न सरती. जगद्गुरु तुकोबाराय उदाहरण देतात, जगामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतील, दुर्लभ गोष्टी सुलभ होतील, पण याच्याही पेक्षा जर अति दुर्लभ काही असेल महाराज तर ते भगवान परमात्म्याचं दर्शन आहे महाराज. काय आहे? देवाचं दर्शन आहे. तुकोबारायांनी उदाहरण दिलेले आहेत. सोन्याचे पर्वत करवती पाषाण. तुकोबाराय म्हणतात या पृथ्वी तलावर जेवढे काही पर्वत आहे महाराज, दगडाचे मातीचे जेवढे काही पर्वत आहे महाराज, ते सर्व पर्वत आपल्याला सोन्याचे करता येतील. शक्य आहे का महाराज? जगामध्ये किती पर्वत आहे आणि त्या पर्वतांना सोन्याचं करायचं म्हटलं किती सोनं लागेल? याला काही गणित आहे का? अशक्य गोष्ट आहे महाराज, हे शक्य होऊ शकत नाही. जगातील सर्व पर्वत आपल्याला सोन्याचे करता येणार नाही, ही अशक्य गोष्ट आहे. पण ही अशक्य असणारी गोष्ट सुद्धा एखाद्या वेळेला शक्य होऊ शकते महाराज. पण त्याच्याही पेक्षा जर काही दुर्लभ असेल, त्याच्याही पेक्षा जर काही अशक्य असेल तर ते भगवंताचं दर्शन आहे.
तुकोबाराने पुढे उदाहरण दिलेलं आहे. अवघे रानो रान कल्पतरू. तुकोबाराय म्हणतात जगामध्ये जेवढे काही झाड आहे त्या सर्व झाडांना आपल्याला कल्पतरू करता येईल. कोणतं तरू करता येईल? कल्पतरू. कल्पतरू कशाला म्हणता महाराज? कशाला म्हणतात? येड्या बाबडीला नाही महाराज. ज्या वृक्षाखाली आपण गेले असता आपल्या मनातील सर्व कल्पना पूर्ण होता महाराज. कल्पनेनुसार जे वृक्ष आपल्याला फळ देतं त्याला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पतरू खाली फळे येती मागितली किंवा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जो जे. मनातल्या इच्छा पूर्ण करणारा त्याला कल्पतरू म्हणता महाराज. आपल्या कल्पनेप्रमाणे आपल्याला जो फळ देतो त्याला कल्पतरू म्हणता महाराज. आणि मुळात तो कल्पतरू या पृथ्वी तलावर नाहीच महाराज. मग कल्पतरू कुठं आहे? स्वर्गात आहे महाराज. ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. जेथे ओळगे देव पायिका सेंग चिंतामणीची या भूमिका विनोद वद वाटिका सुरतरूंची या. ज्ञानोबाराय वर्णन करतात स्वर्गामध्ये कल्पतरूची उपवन आहे. पृथ्वी तलावर कल्पवृक्ष नाही. आणि बरं आहे महाराज, मृत्यू लोकामध्ये कल्पवृक्ष नाही म्हणून बरं आहे. कदाचित महाराज जर ते कल्पवृक्ष या पृथ्वी तलावर असतं तर लोकांनी काय मागितलं असतं याचा भरोसा नाही रे भाऊ. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय उदाहरण देता असं दुर्लभ असणारे कल्पतरू आहे. पण असे कल्पतरू जगामध्ये पृथ्वी तलावर जेवढे काही झाड आहे त्या सर्व झाडांना आपल्याला कल्पतरू करता येईल. ही अशक्य गोष्ट आहे. पण ही अशक्य असणारी गोष्ट, दुर्लभ असणारी गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते, सुलभ होऊ शकते. पण याच्याही पेक्षा जर काही दुर्लभ असेल, काही अशक्य असेल तर ते आहे भगवान परमात्म्याचं दर्शन. परिया दुर्लभ विठोबाचे पाय. असा अति दुर्लभ असणारा महाराज तो भगवान परमात्मा निळोबारांपुढे साक्षात उभा झाला होता महाराज. साक्षात, स्वप्नात सुद्धा नाही, साक्षात उभा आहे. पण निळोबारांची काय भाषा आहे? तुझं लागी येथे बोलाविले कोणी. हाच निळोबारांचा अधिकार आहे महाराज. हीच निळोबारांची श्रेष्ठता आहे. आणि असे अधिकार संपन्न असणारे निळोबाराय आजच्या भंगामध्ये आपल्याला संतांचा महिमा सांगताय. काही म्हणतील महाराज पण संतांचा महिमा का सांगताय हो? देवाचा महिमा सांगितला पाहिजे. कारण भगवान परमात्म्याने आपल्याला जन्म दिलेला आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. किंवा जेणे हा जीव दिला दान. भगवान परमात्म्याने आपल्याला मनुष्य शरीर दिलेलं आहे महाराज. म्हणून भगवान परमात्माचं महिमा वर्णन करणं हे ठीक आहे महाराज. पण निळोबाराय संतांचा महिमा का वर्णन करताय? संतांचा महिमा वर्णन करण्यामध्ये असा काय फायदा आहे महाराज? संतांचा आम्ही जर वर्णन केलं तर आम्हाला काय लाभ प्राप्त होईल? तर अनेक लाभ प्राप्त होता महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी संत संगतीचे, संत वर्णनाचे काय काय लाभ आहे ज्ञानोबारांनी अनेक ओव्या यावर खर्च केलेले आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्ती ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. ज्ञानोबाराय वर्णन करतात त्या संतांचा महिमा जर आपण वर्णन केला, त्या संतांची संगती जर आपल्या जीवनामध्ये घडली तर आपल्याला सुद्धा मुक्त अवस्था प्राप्त होते. किंवा जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे
वर्णन करतात त्या संतांच्या नामाचा जर आपण जप केला तर आपण पुण्यवंत होतो. ऐका, तुमच्याकडे धन असेल तर तुम्ही सुखी व्हालच हे काही सांगता येत नाही, कारण धनाचा आणि सुखाचा काडी एक संबंध नाही. पण जर तुमच्याकडे पुण्य असेल तर तुम्ही निश्चितच सुखी व्हाल महाराज, कारण पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल असे अनेकानेक लाभ संत वर्णनामध्ये महाराज. आणि म्हणूनच या भंगामध्ये निळोबराय संतांचा महिमा वर्णन करताय का. या भंगाचा असा विशेष आहे महाराज, या भंगामध्ये निळोबरायांनी 3 संतांचं वर्णन केलेलं आहे, पण एका सुद्धा संतांचं नाव घेतलेलं नाही. वर्णन केलेलं आहे पण नाव एकाही संतांचं घेतलेलं नाही. वर्णनावरून मात्र आपल्या लक्षात येतं की या अभंगामध्ये निळोबरायांनी कोणत्या संतांचं वर्णन केलेलं आहे. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंते बैसोनिया, कोणत्या संतांचं वर्णन आहे? ज्ञानोबारायाचं. नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. नामदेव महाराज. उदका माझी वया ठेवून कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. तुकोबाराय. कोणीही सांगेल महाराज. मग आपल्याला सहज असं वाटेल महाराज, या भंगामध्ये जर निळोबारायांना ज्ञानोबारायांचं, नामदेवरायांचं, तुकोबारायांचं वर्णन करायचं, त्यांचं जर वर्णन निळोबारायांनी या भंगामध्ये केलेलं आहे, मग त्यांचं नाव का बरं घेतलं नाही? का बरं नाव घेतलं नसेल? तर याचे 2 उत्तरं मला तुम्हाला सांगता येतील माझ्या अल्पमतीनुसार. त्याचं पहिलं कारण आहे नाव न घेण्याचं. पहिली गोष्ट म्हणजे आदर म्हणून. काय म्हणून? आदर म्हणून. संत हे ज्ञानाने, अधिकाराने, तपाने, आपल्या सर्व गोष्टीने, वयाने सुद्धा आपल्यापेक्षा कसे महाराज श्रेष्ठ आहे, मोठे आहे. आणि मोठ्या माणसाचं नाव घेतल्या जात. आता सुद्धा महाराज आपल्याकडे अशी परंपरा आहे, आपण मोठ्या व्यक्तींचं नाव घेत नाही. मग काय म्हणतो? अण्णासाहेब, आबासाहेब, बाबासाहेब. मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलं जात नाही. का? आदर म्हणून. आणि म्हणून निळोबारायांना सुद्धा संतांविषयी प्रचंड आदर असल्यामुळेच काय तर निळोबाराय या भंगामध्ये कोणत्याही संतांचा नाम निर्देश करत नाही. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं आहे संतांचं नाव न घेण्याचं, की संतांचा मोठेपणा, मोठ्या माणसाचं वर्णन हे त्याच्या नावानं केलं जात नाही महाराज, तर त्याच्या कर्तृत्वानं केलं जातं. म्हणून निळोबाराय या भंगामध्ये संतांचा महिमा त्यांचं नाव न घेता त्यांचं कर्तृत्व सांगून त्यांचा महिमा प्रकट करताय. विठ्ठल विठ्ठल. हो, मग महाराज आम्हाला सांगा त्या संतांचा महिमा काय आहे, असं काय श्रेष्ठत्व आहे त्या संतांचं. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. बोलविली
मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनी. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निडोबराय ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन करताय. काय आहे ज्ञानोबरायांचा महिमा? तर म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. निडोबराय वर्णन करतात म्हैशीचा जो पुत्र आहे. कोण आहे म्हैशीचा पुत्र? त्याला आपण रेडा म्हणतो, काही भाषेत हाल्या म्हणतात, काही भाषेत टोनग्या म्हणतात. अतिशय निर्बुद्ध असा प्राणी महाराज. आमचे प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती बाबा कुरेकर सांगत असतात, सर्कस मध्ये जर तुम्ही गेलात तर सर्व प्रकारचे प्राणी तुम्हाला पाहायला भेटतील, पण रेडा काही भेटणार. मला सांगा तुम्ही जगामध्ये असा कोणता जीव आहे महाराज ज्याला आपली आई ओळखता येत नाही? हा, आपली आई ओळखता येत नाही असा जीव आहे का जगामध्ये? प्रत्येकाला आपली आई ओळखता येतील, पण हा रेडा असा प्राणी महाराज त्याला आपली आई ओळखता येत नाही. आमचे बाबा सांगतात जर त्या रेड्याला दूध पाजण्यासाठी सोडलं, समजा म्हशींच्या कळपामध्ये जर त्या रेड्याला समजा सोडलं दूध पाजण्यासाठी, मग तो आपल्या आईच्या कासेला न लागता मारा भलत्याच म्हशीच्या कासेला लागतो. मग ते म्हैस त्याला लात मारते. त्यावेळेस त्याच्या लक्षात येत अरे ही आपली आई, म्हणजे स्वतःची आई सुद्धा ओळखता येत नाही. मग विचार करा तुम्ही किती निर्बुद्ध असेल बरं तो प्राणी. पण असा बुद्धिहीन असणारा तो प्राणी, त्याच्या मुखातून सुद्धा ज्ञानोबरांनी वेद वधवून घेतले महाराज. मग तुम्ही म्हणाल महाराज पण वेद वधवून घेतले असं झालं काय होतं? कशासाठी बरं ज्ञानोबरांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतले? तर याचं कारण नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हरी रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या
वर्णन करतात की द्विजांचा गर्व हरण करण्यासाठी, ब्राह्मणांचा गर्व हरण करण्यासाठी ज्ञानोबारा यांनी रेडियाच्या मुखातून वेद वदवून घेतले. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे महाराज. ज्या वेळेला हे चौघ भावंड महाराज शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला गेले. चौघ भावंड कोण? निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई. हे चौघ भावंड महाराज त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणच्या धर्म मार्तंडांनी महाराज त्यांना शुद्धीपत्र तर दिलंच नाही, उलट त्यांच्या नावावरून त्यांच्या टिंगल टवळ्या करू लागले. एकाने विचारलं, काय नाव तुमचं? ज्ञानोबाराय म्हणाले, माझं नाव आहे ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव. अरे पण नाव ज्ञानदेव असलं म्हणजे कोणी ज्ञानाचा देव होत नाही, कोणी ज्ञानी होत नाही. तो बघ समोरून जो रेडा जातोय ना, त्याला गावातील सर्व मंडळी ज्ञान्या ज्ञान्या म्हणतात. मग तो आणि तू एक आहे का? ज्ञानोबाराय म्हणाले, हो. त्या ब्राह्मणाला अधिकच राग आला. तो म्हणाला, एक आहे? अरे कस काय एक आहे? अरे त्याला 4 पाय आहे, तुला 4 पाय आहेत का? त्याला 2 शिंग आहे, तुला 2 शिंग आहे का? ज्ञानोबाराय म्हणाले, हा शरीराचा भेद झाला, मात्र आत्मस्वरूपाने तो आणि मी एकच आहे. असं मग तू जसं बोलतो तसा रेडा बोलेल का? म्हणे हो, का बोलणार नाही? बोलो बरं म्हण. मग ज्ञानोबारायने महाराज आपला गोरापान हात त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवला. महाराज शक्तिपात केला आणि त्याला बोलायला लावलं. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद. ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, बोलिले ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. आपले वेद किती महाराज? 4 वेद आहे. आणि त्या 4 वेदामध्ये सर्वात कठीण जर कुठला वेद असेल महाराज तो आहे ऋग्वेद. पण असा कठीण असणारा वेद ज्ञानोबाराने त्या रेड्याच्या मुखातून वदवून घेतला महाराज. आणि त्याच प्रसंगाचं वर्णन निडोबाराय करताय. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. ज्ञानोबारांनी त्याच्या मुखातून वेद वदवून घेतला आणि पूर्वार्धामध्ये सांगतायत, चालवणे भिंती बैसोनिया. ज्ञानोबाराने भिंत चालवली, निर्जीव असणारी अचेतन असणारी भिंत ज्ञानोबारांनी चालवली महाराज. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. ज्या वेळेला महाराज हे चौघ भावंड पुण तांब्याला गेली. कुठं? पुण तांब्याला. त्या ठिकाणी महाराज त्यांनी असा प्रकार पाहिला की कोणी एक साधू महात्मा बसलेला आहे समाधी लावून आणि त्याच्या अवतीभोवती प्रेत पडलेली आहे. प्रेत मुर्दे पडलेली आहेत. सर्वांना कुतूहल वाटलं, हा काय प्रकार आहे बुवा? गावकरी मंडळींना विचारलं तर गावकऱ्यांनी सांगितलं, हे मध्ये बसलेले जे महाराज तुम्हाला दिसत आहेत ना, हे काही सामान्य महाराज नाही, हे चांगदेव महाराज आहेत. कोण आहेत? चांगदेव महाराज. हे आता समाधी लावून बसले. यांची समाधी उत्थान झाली म्हणजे यांनी या प्रेतांकडे पाहिलं म्हणजे सर्वचे सर्व मुर्दे जिवंत होता असं म्हणे. हो, मग यांची समाधी कधी उत्थान पावेल बरं? म्हणे ते काही सांगता येत नाही. 4 महिने लागू शकता, 6 महिने लागू शकता, 1 वर्ष सुद्धा लागू शकतं, ते काही सांगता येत नाही. मग महाराज आपल्या मुक्ताबाई होत्याच तिथं. मुक्ताबाई निवृत्तीनाथ दादांना विचारू लागल्या, दादा मग या सर्व प्रेतांना मी जिवंत केलं तर चालेल का? गावकरी मंडळी हसू लागले. महाराज 4-5 वर्षाच्या होत्या महाराज. मुक्ताईने काय बोलते मुलगी, प्रेतांना मी जिवंत करू का? पण मुक्ताबाई होत्या महाराज, त्या ब्रह्मचित्कला होत्या, आदि शक्तीच्या अवतार होत्या महाराज. वय जरी लहान असलं तरी अधिकार सामान्य नव्हता महाराज.
आमचे श्री गुरु मारुती बाबा सांगतात की समोरच पडलेलं एक कुत्र्याचं हाड होतं म्हणे. मुक्ताईने ते हाड आपल्या हातात घेतलं आणि जसं आपण जेवणाला पाणी फिरवतो तसं ते हाड त्या मुर्द्यावरून असं फिरवलं महाराज आणि फेकून दिलं. चमत्कार झाला महाराज, ते मुर्दे जिवंत झाले. एवढंच नाही, बाबा याच्या पुढे सांगतात ते जे हाड फेकलं होतं ना त्या हाडाचं सुद्धा कुत्र झालं म्हणे. विठ्ठल विठ्ठल. काही दिवसांनी महाराज चांगदेव महाराजांची समाधी उत्थान झाली. त्यांनी डोळे उघडले, समोर एक सुद्धा प्रेत पडलेलं नव्हतं. महाराज चांगदेव महाराजांनी शिष्यांना विचारलं, का रे या वेळेला या पंचकृषीमध्ये कोणीच वारलं नाही का, कोणीच मेलं नाही का? शिष्य म्हणले, महाराज मेले तर भरपूर होते, कोरोनाचीच लाट आली होती त्याच्यामुळे भरपूर मेले होते. पण ते कोणी आळंदीकरचे पोरं आले, त्याच्यात तिथे 3-4 वर्षाची एक मुलगी होती, तिचं नाव मुक्ताई. तिने ते हाड घेतलं, त्या मुर्द्यावर फिरवलं आणि सर्व मुर्दे जिवंत झाले. महाराज चांगदेव महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं. महाराज अरे त्या मुर्द्यांना जिवंत करण्यासाठी मला कितीतरी महिने कितीतरी वर्ष समाधी लावून बसावं लागतं, तेव्हा कुठं माझ्यामध्ये ते सामर्थ्य येतं. मग मी त्या मुर्द्यांना जिवंत करतो आणि त्या पोरीने हाडाने मुर्द्यांना जिवंत केले. नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष असले पाहिजे. पण चांगदेव महाराज होते, त्यांच्याकडे सिद्धी होती आणि सिद्धी असली म्हणजे अहंकार असतोच. मग त्यांना भेटलं पाहिजे. पण कसं भेटायचं? भेटायच्या आधी पत्र व्यवहार झाला पाहिजे. मग पत्र लिहायचं ठरवलं महाराज. पत्र लिहायला घेतलं, पण काय लिहावं हे काही समजत नव्हतं महाराज. कारण तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे, चिरंजीव लिहावं तर अधिकाराने श्रेष्ठ आहे. मग काय लिहावं? कोरपत्रच पाठवलं महाराज. ते कोरपत्र घेऊन तो शिष्य दर मजल करत आळंदीला आला. ज्ञानोबारांना ते पत्र दिलं. ज्ञानोबारांनी ते पत्र पाहिलं महाराज. एक अक्षर सुद्धा लिहिलेलं नव्हतं महाराज. चौघही भावंडांनी पत्र पाहिलं, एक अक्षर सुद्धा नव्हता. मुक्ताई म्हणाली, दादा अरे 1400 वर्षा चांग्या जगला. हे मुक्ताईनीच म्हणावं बरं का, हा मुक्ताईचा अधिकार आहे. मुक्ताबाई म्हणाल्या, दादा अरे 1400 वर्षा चांगा जगला, पण कोराचा कोराच आहे. ज्ञानोबा म्हणाले, मुक्ता अगं कोर आहे म्हणून बरं आहे, किमान कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं. आधी जो कागद भरलेला आहे त्याच्यावर काही लिहिता येत का महाराज? म्हणून परमार्थ करायचा असेल तो कोर असताना करायचा. कोर असताना म्हणजे या वयाचं असताना. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये ज्यांचे 50-60 वर्ष निघून गेले महाराज, त्यांची पाठी पूर्ण भरलेली असते, त्याच्यावर काही परमार्थाची अक्षर काही उमटत. पण परमार्थ करणं चांगलं आहे असो. मग असं झालं महाराज. मग काय करावं? निवृत्तीनाथ दादा म्हणाले, ज्ञाना अरे हा योगी आहे, विद्येने संपन्न आहे, पण आत्मबोधाने मात्र कोर आहे. याला तुम्ही आत्मबोधाचा साक्षात्कार करा, बोध करा. त्यावेळेला महाराज ज्ञानोबारांनी 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. त्याला आपण चांगदेव 65 म्हणतात. स्वस्ती श्री चांगावटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला की. 65 ओव्या लिहिल्या महाराज. आणि ते पत्र चांगदेव महाराजांच्या हाती पडलं महाराज. पण एका सुद्धा ओवीचा अर्थ चांगदेव महाराजांच्या लक्षात आला नाही. मग प्रत्यक्ष भेटण्याचं ठरवलं. मग आता भेटायचं कसं? आता आजचे महाराज असते त्यांनी करून करून काय केलं असं, 4 व्हीलर घेतली असती, चांगला शिष्याचा बाजार. मग ते चांगदेव महाराज होते त्यावेळेला अशी व्यवस्था नव्हती. मग चांगदेव महाराज सुद्धा आपल्या वैभवात निघाले. जिवंत वाघावर महाराज चांगदेव महाराज बसले आहे. हातामध्ये जिवंत सर्प घेतलेला आहे चाबूक म्हणून, आणि सोबत हजारो लाखो शिष्यांचा मेळा आहे. मोठमोठे नगारे ढोल वाजतय, झांजा वाजतय. आणि अशा त्या तोलामध्ये, अशा त्या वैभवामध्ये चांगदेव महाराज तापी तीराहून इंद्रायणी तीराले निघाले. महाराज निघाले मजल करत. काही माणसं पुढे आली आणि त्यांनी सुचवलं, ज्ञानोबारांना सांगितलं, महाराज चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येत आहे. कशावर येत आहे? तर जिवंत वाघावर येत आहे. हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे आणि हजारो लाखो शिष्य आहे. हो असं ज्ञानोबारांना कळालं. मुक्ताई म्हणेल, दादा अहो चांगदेव महाराज वाघावर येत आहे, मग आपण कशावर जायचं? ज्ञानोबा म्हणाल, मुक्ता आपण कशावर बसलोय म्हणे आता? म्हणे दादा भिंतीवर.
मग आता ही भिंतच आपल्याला घेऊन जाईल. महाराज चांगदेव महाराज वाघावर जरी बसले असले तरी जमिनीवरून चालत येत होते. वाघ कशावर चालत होता? जमिनीवर चालत होता. ज्ञानोबरांनी भिंतीला आज्ञा दिली आणि ती भिंती आकाश मार्गाने उडू लागली. महाराज नाथ महाराज वर्णन करतात, चालवी जळ भिंती हरले चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरले चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गिका सांगाते ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिका सांगाते ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिका सांगते ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिका सांगते ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे बाप. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकाचा माय बाप धरुजने हरिता. साधकाचा माय बाप धरुजने हरिता. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. नाथ महाराज वर्णन करतात, चांगदेव महाराजांची भ्रांत घालवण्यासाठी ज्ञानोबराने भिंत चालवली. त्याच प्रसंगाचं वर्णन निळोबाराय सुद्धा करतात, चालवणे भिंती बैसोनी. असा संतांचा असामान्य महिमाय महाराज. सामान्य बुद्धीला आकलन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच निळोबाराय दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. नोहे हा सामान्य महिमा संताचा. 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 हो नोहे हा सामान्य महिमा संताचा. नोहे हा सामान्य महिमा संताचा. नोहे हा सामान्य महिमा संताचा. सामान्य महिमा संताचा.
महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळवराय म्हणतात असा संतांचा असामान्य महिमा आहे महाराज. सामान्य बुद्धीला हा महिमा आकलन होणारा नाही. असा काय महिमा आहे महाराज संतांचा? तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये निळोबारांनी नामदेव महाराजांचा महिमा वर्णन केलेला आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. नामदेव महाराज मुळात परभणी जिल्ह्यातील नरसी गावचे राहणार होते. पण घरी जातीने शिंपी असल्यामुळे व्यापारासाठी हे सर्व दाम्पत्य कुटुंब पंढरपुरामध्ये स्थायी झालं महाराज. आणि नामदेव महाराजांचे जे वडील होते दामू शेट्टी हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय दामू शेट्टी काही जेवण करत नव्हते. दररोज देवाला रावडामध्ये जाऊन नैवेद्य दाखवायचा आणि मग आपला दिनक्रम करायचा, स्वतः जेवण करायचं, असा दामू शेट्टींचा महाराज नियम होता. एका दिवशी असं घडलं, त्यांना आपल्या व्यापारासाठी बाहेर परदेशाला जायचं होतं. म्हणून त्यांनी 5 वर्षाच्या नामाला सांगितलं, नामा अरे बाबा मला बाहेर गावी जायचंय, म्हणून माझा नियमामध्ये खंड येऊ नये म्हणून दररोज तू देवाला नैवेद्य दाखवायचा. असं नामदेव महाराजांना महाराज ती जबाबदारी सोपवली आणि दामू शेट्टी आपल्या व्यापारासाठी परदेशाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी गोणाने सुंदर असा नैवेद्य तयार केला महाराज आणि ते नैवेद्याचं ताट नामदेव महाराजांची हाती दिलं. एका हातामध्ये नैवेद्याचं ताट, पाण्याचा ग्लास घेऊन नामदेव महाराज रावडामध्ये आले. भगवंताच्या पुढे तो नैवेद्य ठेवला महाराज आणि देवाची प्रार्थना करू लागले. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला. पुरणपोळी समर्थाची भाजी भाकर नाताची, पुरणपोळी समर्थाची भाजी भाकर नाताची, पुरणपोळी समर्थाची भाजी भाकर नाताची, पुरणपोळी समर्थाची भाजी भाकर नाताची. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला. देवाला प्रार्थना करू लागले महाराज, देवाला आग्रह करू लागले, देवा या जेवायला. आता नामदेव महाराजांना काय माहिती, फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. नामदेव महाराजांना असं वाटलं की देवाला जेवू सुद्धा घालायचं असतं का काय. भोळा भाव होता महाराज. देवाला प्रार्थना करू लागले, देवा या जेवायला. देव काही जेवायला येत नव्हते महाराज. परत महाराज नामदेव महाराज देवाची प्रार्थना करू लागले, आग्रह करू लागले, विनवणी करू लागले, पण देव काही बोलत नव्हते. मग महाराज नामदेवरायांना राग आला. नामदेव महाराज म्हणाले, देवा अहो दररोज माझे वडील येत होते म्हणून तुम्ही त्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करत होते. आज मी आलोय म्हणून कदाचित देवा तुम्ही जेवत नाही का. अहो जेवा देवा, वडील बाहेर गेले. देव काही जेवत नाही, महाराज बोलत नाही. शेवटी महाराज नामदेव महाराजांनी देवाला धमकी दिली, देवा जर तुम्ही जेवण केलं नाही तर तुमच्या विटेवरच मी डोकं फोडून माझा जीव देईन. देव सुद्धा घाबरले महाराज. भोड्या भक्तांच्या धमक्याला देव सुद्धा घाबरतो महाराज. देव घाबरले. शेवटी महाराज देवाला प्रकट व्हावं लागलं. देव विटेवरून खाली उतरले आणि जेवण करू लागले महाराज. किती दिवसाचे उपाशी होते काय माहिती. सर्व ताट स्वच्छ केलं आणि ते खाली ताट घेऊन, रिकामे ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले. आईला ते ताट दिलं. आईने विचारलं, नामा अरे याच्यातलं नैवेद्य कुठं आहे. आता दररोज कसं व्हायचं, दामू शेट्टी देवाला नैवेद्य दाखवायचे आणि परत नैवेद्य घरी आणायचे. पण आजच्या दिवशी नामदेव महाराजांनी रिकामं ताट आणलं म्हणून आई विचारू लागली. नामदेव महाराज म्हणाले, आई अगं देवाने नैवेद्य खाल्ला, देवाने जेवण केलं. गोणायला काही विश्वास पटत नव्हता महाराज. तिला वाटलं यानेच काही खाल्लं असेल किंवा कुठं टाकून दिला असेल आणि सांगतोय देवाने नैवेद्य जेवला. जाऊ द्या.
दुसऱ्या दिवशी सुद्धा महाराज गोणाईने परत नैवेद्य तयार करून दिला. ते ताट घेऊन नामदेव महाराज रावडामध्ये आले. देवाला परत प्रार्थना केली. देव परत प्रकट झाले आणि जेवण करू लागले. परत महाराज ते रिकामा ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले आणि आईला ते सांगितलं की आई, देवाने जेवण केलं. मग काय महाराज 2-3 वेळा असंच झालं. शेवटी महाराज गोणाईला राग आला आणि रागाच्या भरामध्ये गोणाई नामदेव महाराजांना मारू लागले. आणि तेवढ्यात दामू शेट्टी त्या ठिकाणी आले. विचारू लागले, अगं गोणाई, अगं का मारते नामाला? मग त्यावेळेला सर्व घडलेला प्रकार गोणाईने सांगितला. त्यावेळेला दामू शेट्टी नामदेव महाराजांना विचारू लागले, नामा, खरंच देव नैवेद्य खातो का रे? खरंच देव जेवण करतो का? म्हणे, हो बाबा, देव दररोज जेवण करतो, पण माझ्यातून कधी जेवला नाही देव. बरं ठीक आहे म्हणे, जा म्हणे तू. मग महाराज परत दुसऱ्या दिवशी सुद्धा दामू शेट्टीनी काही नैवेद्य नेला नाही. नामदेव महाराजांना सांगितलं की नामा, तूच आज नैवेद्य घेऊन जा. मग महाराज ते नैवेद्याचं ताट घेतलं. नामदेव महाराज रावडामध्ये गेले आणि त्यांच्या पाठीमागे दामू शेट्टी येऊ लागले. नामदेव महाराज मंदिरामध्ये घुसले. देवापुढे महाराज ते नैवेद्याचं ताट ठेवलं. देवाला प्रार्थना केली. आता देवाला हे माहिती होतं महाराज काय, की दामू शेट्टी खिडकीमधून चोरून पाहताय. पण आता जर मी प्रकट झालो नाही तर माझा भक्त खोटा आहे असा त्याच्यावर आड येईल. म्हणून देवाने महाराज 1-2 काही विचार केला नाही आणि नेहमीप्रमाणे साक्षात प्रकट झाले आणि जेवण करू लागले महाराज. आणि दामू शेट्टीने हा सर्व प्रकार पाहिला. दामू शेट्टी विचार करू लागले, देवा, अरे किती वर्षापासून मी तुला असा नैवेद्य आणतोय, दाखवतोय देवा, पण माझ्या हातून एक घास सुद्धा तुम्ही अजून खाल्ला नाही. आणि 2 दिवसापासून नामा या ठिकाणी येतोय आणि देवा तुम्ही त्याच्यातून जेवण करताय, काय म्हणावं या? आता मी तुम्हाला विचारतो महाराज, आपण सुद्धा देवाला नैवेद्य दाखवत असतो. आपल्या सुद्धा मनामध्ये कधी कधी विचार येतो की आपल्या हातून सुद्धा देवाने नैवेद्य ग्रहण केला. तुम्हाला येतो की नाही मला माहिती नाही, पण आमच्या घरामध्ये महाराज आम्ही दररोज देवाला नैवेद्य दावतो. देवाला काही दाखवल्याशिवाय आम्ही काही खात नाही. येतो मनामध्ये विचार, पण देव कधी महाराज नैवेद्य स्वीकार करत नाही. का करत नसेल बरं? आपला नैवेद्य चांगला नसतो का? शुद्ध असतो महाराज, सगळं व्यवस्थित आहे. मग देव का नैवेद्य ग्रहण करत नाही? तर याचं एकमेव कारण भाव. आपला तेवढा भाव नाही महाराज, तेवढी भक्ती नाही, तेवढं प्रेम नाही, म्हणून भगवंत काही आपला नैवेद्य स्वीकार करत नाही. पण ज्याचा शुद्ध भाव असेल महाराज, भगवंत त्याचे उष्ट बोर सुद्धा खायला तयार होतो. कारण भगवान परमात्मा कशाचा भुकेला हे तुकोबराय वर्णन करतात. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ दयाला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ दयाला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला सगळ्या गोष्टीचा सुकाळ आहे महाराज, फक्त एका गोष्टीचा दुष्काळ आहे. कशाचा? थोर प्रेमाचा. प्रेमाचा दुष्काळ आहे महाराज. आपण देवाला सर्व देतो, मात्र प्रेम देत नाही. आपलं प्रेम आपल्या कुटुंबासाठी आहे, आपल्या नातवंडासाठी आहे. देवाला सर्व देतो, फक्त प्रेम देत नाही. आणि ते भक्त महाराज देवाला सर्वच द्यायचे, आपला भक्तिभाव द्यायचे. म्हणून भगवान परमात्मा त्यांचा नैवेद्य सुद्धा ग्रहण करायचे. आपण देवाला 56 भोग जरी दावले महाराज, किती भोग? 56 भोग जरी दावले तरी भगवंत तो भोग काही स्वीकार करत नाही.
पण त्या भक्तांचं महाराज उष्टे बोर सुद्धा भगवंत स्वीकार करायचा. हरी आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. हा काही अभंग नाही, हे भावगीत आहे. पण आमचे श्री गुरु मारुती बाबा सांगता, पोरांनो म्हणे दुकान जर चालवायचं असेल तर सर्व माल ठेवायचा दुकानात. विठाला सर्वांना कल्पना आहे महाराज गुरु वचनावर विश्वास ठेवून शबरी माता भगवान परमात्म्याची वाट पाहायच्या. एका दिवशी भगवान परमात्मा येतील आणि माझी सेवा स्वीकार करतील. शबरी मातेच्या भक्तीला फळ आलं महाराज, भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. काय गीत आहे ते? हा, आज मेरे राम जी का आवन हो, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। आएंगे रघुराई अपने हाथों से बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन मला सांगायचं एवढंच आहे महाराज, शुद्ध भाव होता, शुद्ध भक्तिभाव होता, म्हणून शबरी मातेचे महाराज भगवंताने उष्ट बोर सुद्धा खाल्ले आणि नामदेव महाराजांचा नैवेद्य स्वीकार केला. म्हणून नैवेद्य हा तिचा मूर्ती जीवी. आणखी त्या संतांचा काय महिमा आहे महाराज निडोबरा या भंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. उदक माझी वया ठेवणे करण्या, उदक माझी वया ठेवणे करण्या, उदक माझी वया देवनी करण्या, उदक माझी वया देवनी करण्या, उदक माझी वया ठेवणे 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 करण्या. काकाविले रोकड्या विश्वजन, काकाविले बेरड विश्वजन, नोह्या समा महिमा सताला दवे आल महिमा. दाखवणे रोकडा विश्वजना, दाखवणे रोकडा विश्वजना, नोहे हा समाना नोहे हा समाना महिमा तुका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचा महिमा वर्णन करताय. काय तुकोबारायांचा महिमा? तर तुकोबारायांनी महाराज आपला गाथा तारला होता. प्रसंग काय होता? झाला असो तर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली.
कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. तुकोबरायांची कीर्ती ही देऊगावासाठी मर्यादित नव्हती महाराज. संपूर्ण पंचकृषीमध्ये तुकोबरायांची कीर्ती वाढू लागली. आणि एखाद्याची कीर्ती वाढू लागली, एखाद्याचं नाव वाढू लागलं म्हणजे जळणारे त्यावेळेला सुद्धा होता, आता सुद्धा आहेच. तुकोबरायांची द्वेष करणारी जी मंडळी होती महाराज, त्यांना हे काही सहन झालं नाही. मग त्याच्यामध्ये मंबाजी बुवा असतील, सालो मालो असतील, यांना हे काही सहन झालं नाही. मग त्यांनी तुकोबरायांची तक्रार धर्मपीठाकडे केली. काय केली तक्रार? अशी केली होती महाराज की जगत तुकाराम महाराज हे जाती शूद्र असताना ब्राह्मणाकडून पाया पडून घेतात आणि वेदाचा आशय प्रकट होईल अशी अभंगरचना करतात. आणखी अशा अनेक तक्रारी महाराज त्या सर्वांनी त्या द्वेष करणाऱ्या मंडळींनी धर्मपीठाकडे दिली. त्याच्यावरून धर्मपीठाने तुकाराम महाराजांना त्या धर्मपीठात त्या ठिकाणी त्या न्यायालयामध्ये बोलवलं महाराज. आणि तुकाराम महाराजांना शिक्षा झाली. काय शिक्षा झाली? तुकाराम महाराजांना अशी शिक्षा झाली, तुकाराम महाराज आतापर्यंत बरं का, तुम्ही आतापर्यंत जेवढी काही अभंगरचना केलेली आहे, आता याच्या पुढे अभंगरचना करायची नाही. आणि जेवढे काही अभंग रचले असतील तुम्ही ते सर्वचे सर्व अभंग इंद्रायणीमध्ये बुडवून टाका. आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला वाळीत टाकण्यात. तुकाराम महाराज विचार करू लागले, अभंगरचना माझ्याकडून कोणी करून घेतली आहे? देवाने. मग आता जर बुडवायची असेल तर ही सुद्धा देवाचीच इच्छा असेल कदाचित. पण देवाची इच्छा समजून तुकाराम महाराजांनी तो गाथा बुडवायला काढला महाराज. त्या गाथ्याला महाराज खालून वरून दगड बांधला बर का, आणि ती गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली. गाथा बुडवला महाराज. पण तुकाराम महाराजांना काही समाधान वाटत नव्हतं. तुकाराम महाराजांना मनस्ताप वाटू लागलं, वाईट वाटू लागलं. जर ही गाथा बुडवायचीच होती तर माझ्या हातून ही अभंगरचना देवाने का करून घेतली असेल? तुकाराम महाराजांना वाईट वाटू लागलं. परत तो गाथा आपल्याला मिळावा म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा उपोषण मांडलं महाराज. 13 दिवसाचं अनुष्ठान जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलं. अन्न पाण्याचा त्याग केला आणि देवाचा जप करू लागले. 13 दिवस झाले निश्चक्र करिता न पवसी अनंता माय बापा. 13 दिवस झाले महाराज तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं. आता गाथा बुडवली. जे द्वेषी मंडळी होती त्यांना आनंद वाटू लागला. ते म्हणला, तुकाराम महाराज देव देव करून काय उपयोग झाला तुमचा? आधी संसार बुडवला आणि आता गाथा बुडवला. देवना संसार तुका दोही कळे चोर, अशी अवस्था तुकाराम महाराजांची झाली महाराज. पण जे तुकाराम महाराजांचे भक्त होते, स्नेही होती, त्यांना वाईट वाटू लागलं. तुकाराम महाराजांचं अखंड देवाचं चिंतन चालू आहे. शेवटी महाराज भगवान परमात्म्याला कृपा करावी लागली आणि भगवंताच्या कृपेने महाराज तो गाथा इंद्रायणीवर तरू लागला. जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, लाडी दगडा सहित वया, लाडी दगडा सहित वया, लाडी दगडा सहित वया, लाडी दगडा सहित वया. बाजी येणे दैत्यालया, बाजी येणे दैत्यालया, धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. जडी दगडा सहित वह्या. ज्या रामेश्वर शास्त्रींनी महाराज तो गाथा बुडवण्याचा आदेश दिला होता, ते रामेश्वर शास्त्रीच म्हणतायत तुकाराम महाराजांचा फक्त गाथा तरला नाही तर त्या गाथ्याला जी दगड बांधलेली होती ती दगड सुद्धा तरली महाराज. जडी दगडा सहित वह्या कशाप्रमाणे तरल्या तर जसं पाण्यावर लाह्या तरता महाराज त्याप्रमाणे तो गाथा तरला. 13 दिवस महाराज तो गाथा इंद्रायणीमध्ये होता, पाण्यामध्ये होता, पण एक पान सुद्धा ओलं झालं नव्हतं. हो, निळोबाराय तेच वर्णन करतात. उडदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हा तिचा मूर्ती विठोबा.
जय जय हो पारकुमारी हो पारकुमाई हो पारकुमारी हो पारकुमाई हो पारकुमारी म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसुनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी निळोबाई म्हणतात असे असामान्य संत आहे त्यांचा महिमा सुद्धा असामान्य आहे आणि अशा संतांची संगती जर आपण आपल्या जीवनामध्ये केली त्यांची शरणागती जर आपण आपल्या जीवनामध्ये केली तर आपला काय उद्धार होणार नाही महाराज हेच माझ्या भंगाच्या शेवटच्या चरणात निळामने ती निळामने ती संगीचे तारणे संगीचे तारणे संगीचे तारणे निळामने ती
राम दीन उदाहरण नवलकोन दीन उदाहरण नवलकोन नवल कोण नोहे हात मान्य नोहे हात मान्य महिमा संताचा महिमा संताचा महिमा संताचा नोहे हात टाळ्या वाजवा. सुंदर. निडा म्हणे तीही संगेची तारणे दीन उद्धरणे नवल कोण. निडा म्हणे तीही कोण तर अभंगामध्ये वर्णन केलेले 3 संत कोण. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज. या 3 संतांची जर आपण आपल्या जीवनामध्ये संगती केली, शरणागती केली तर आपला काय उद्धार होणार नाही महाराज, या संशयच नाही. जर आपला उद्धार होत नसेल तर यामध्ये नवल आहे महाराज, पण आपला जर उद्धार होत असेल तर यामध्ये नवलाची काही गोष्ट नाही. कारण संत महात्मे या भूतलावर जळ जीवाच्या उद्धारासाठीच आलेले असता महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जळ जीव. म्हणून निळा म्हणे तीही संगेची तारणे दीन उद्धरणे नवलो कोण. नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्तीजीवी झालेली सेवा. भगवान परमात्म्याच्या चरणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, आदिशक्ती मुक्ताबाई ज्या परंपरेपासून माझ्या परमार्थाला सुरुवात झाली अशी सद्गुरू झेंडूजी महाराज, सद्गुरू जगन्नाथ महाराज, सद्गुरू गजानन महाराज आणि सद्गुरू जोग महाराज आणि कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप, आदरणीय गायक वादक महाराज मंडळी, टाळकरी मंडळी ज्यांचं अनमोल असं सहकार्य सप्त्यासाठी लाभलेला असे सर्व श्रोते सज्जन मायबाप तुमच्याही चरणारविंदी ही कीर्तनरूपी सेवा समर्पित करतो. बोलाच्या ओघामध्ये काही वेळे वाकडे शब्द निघाले असतील महाराज तो माझ्या बुद्धीचा दोष. जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं पुनःशी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून इथं सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नंदराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ओ माऊली जय गजानन जय गजानन जय 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 गजानन. जय गजानन टाळी टाळी वाजवा, श्री गजानन टाळी टाळी. जय 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 गजानन. ओ जय गजानन जय गजानन जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. श्री गजानन श्री गजानन हे गजानन श्री गजानन हे गजानन. जय गजानन श्री गजानन जय गजानन. जय गजानन श्री गजानन